जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी माध्यमांचे शिक्षक रुजू झाल्यानं पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उर्दू शिक्षक संघटनेनेही या कृतीचा विरोध केला आहे। अशा प्रकारची नियुक्ती रद्द करण्यासाठी हरणे येथील पालकांनी दापोली पंचायत समितीमध्ये धडक दिली। आज दापोली तालुक्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे उर्दू माध्यमाच्या शाळेच्या वरती मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नेमणूक झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमच्या होणाऱ्या मुलांच्या नुकसानीसाठी वारंवार आम्ही गटशिक्षण अधिकारी पर्यंत निवेदनं दिलेली आहेत की ह्या शिक्षकांपासून आमच्या ज्या मुलांना होणारा त्रास किंवा त्यांना होणारी त्याच्यातला जो काय इंग्लिश शिकवलं किंवा काय त्याच्यातनं समजलं नाही तर त्याच्या माध्यमातून उर्दूमध्ये सांगता येणार नाही, त्याच्यामुळे या शिक्षकांची नेमणूक करू नये। आणि महाराष्ट्र शासनाने ही जी नेमणूक केलेली आहे अगदी संपूर्ण महाराष्ट्रात याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे आणि तो असंतोष उफाळून आलेला आहे। जर का हे शिक्षक आज रोजी उर्दू माध्यमाच्या शाळेवरती जर हजर झालेले आहेत आणि लोकांनी शाळा बंद केलेल्या आहेत, ग्रामस्थांनी आपल्या मुलांना शाळेमध्ये या अर्थाने पाठवत नाही आहेत, तेव्हा आम्ही आज पंचायत समिती दापोलीमध्ये गटशिक्षण अधिकारी माननीय बलवंतराव व संपूर्ण तालुक्यातले जे उर्दू माध्यमाची शाळांचे प्रतिनिधी, गावातले प्रतिष्ठित लोक अशी येऊन एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे की या जे आलेले नेमणूक झालेले टीचर आहेत त्या टीचरना या शाळेतून काढून घ्यावं आणि उर्दू माध्यमाच्याच टीचर लोकांची नेमणूक करावी असं ठरलं आहे। जर का हे होत नसेल आणि हे शिक्षक जर त्या शाळेवरनं काढले गेले नाही तर संपूर्ण तालुक्यातल्या उर्दू माध्यमाच्या शाळेची लोक आणि व्यवस्थापन समितीची सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा त्या गावातले ग्रामस्थ असे 15 ऑगस्टला आम्ही या ठिकाणी दापोलीमध्ये पंचायत समितीच्या आवारामध्ये तहसीलदारच्या समोर आमरण उपोषणाला बसणार। उर्दू शाळेमध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक आल्यानं काय अडचणी येऊ शकतात याबद्दलची माहिती सुद्धा पालकांनी यावेळी दिली आहे। आज संपूर्ण दापोली तालुक्यातून आम्ही उर्दू शाळेतल्या व्यवस्थापन कमिटी तसंच पालक वर्ग इथे हजर आहोत आणि आमची एकच मागणी आहे की उर्दू शाळेमध्ये जे नवीन शिक्षक अपॉइंट केलेले आहेत ते मराठी माध्यमाचे आहेत, ते आम्हाला हे मराठी माध्यमाचे शिक्षक नको आहेत। कारण असं काही वेगळं नाही, कारण हेच आहे की मराठी शिक्षकांना अनुवाद करायचा असेल तर ते करू शकत नाही उर्दूमध्ये आणि हे उर्दूमध्ये अनुवाद करता येऊ शकल्यामुळे आमचे जे छोटे छोटे मुलं आहेत ते त्यांना काहीच समजणार नाही आणि हीच आमची मेन मागणी आहे, बाकी आमची कोणतीच मागणी नाही आहे। आणि मी प्रशासनाला हे सांगू इच्छिते की आमच्या या मागणीचा तुम्ही पूर्ण विचार करा आणि आमच्या उर्दू मीडियममध्ये शिकलेल्या शिक्षकांनाच तुम्ही अपॉइंट करा। आणि जर असं झालं नाही तर 15 ऑगस्टला आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आणि ही आमची मागणी आम्ही पूर्ण करणारच। त्याच्यासाठी मी आमच्या योगेशदादा कदम आमचे आमदार यांना सर्वप्रथम सांगू इच्छिते की तुम्ही एक लक्षवेधी या विषयासाठी मांडा आणि आमच्या या मागणीला तुम्ही न्याय मिळवून द्या। आमची मागणी मान्य झाली नाही तर येत्या स्वातंत्र्य दिनी आम्ही तीव्र आंदोलन पुकारू असा इशारा यावेळेला या पालकांनी दिला आहे। शमशाद खान, माय कोकण, दापोली।